नमस्कार मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, 15 ऑगस्टला अंतिम यादी तयार होणार आहे। जे काही घरकुल लाभार्थी अजून वंचित आहेत त्यांच्या याद्या तयार होणार आहेत। त्यामुळे आपण ग्रामसभेमध्ये जाऊन आपले नाव यादीत आहे किंवा नाही हे कन्फर्म करणे गरजेचे आहे। त्या संदर्भातलं शासनाचं परिपत्रक आलेलं आहे। पात्र लाभार्थ्यांची त्या ठिकाणी निवड होणार आहे। पारदर्शक पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे। मसुदा यादी तयार होणार आहे आणि त्याची पडताळणी होऊन आता अंतिम यादी ग्रामसभेमार्फत त्या ठिकाणी तयार होणार आहे। त्यामुळे आपल्या गावच्या ग्रामसभेकडे तुम्ही नक्की लक्ष ठेवा। घरकुल लाभापासून वंचित राहू नये यासाठी काळजी घ्या। कारण की मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांना हा अतिशय मोठा दिलासा आहे। अनेक दिवसापासून घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मिळालेले नव्हते, याद्या तयार होत नव्हत्या। तर आता 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत आवास प्लस 2024 अंतर्गत घरकुल योजनेची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर होणार आहे। ज्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण झाले आहे त्यांची पात्रता तपासून अंतिम यादी तयार केली जाणार आहे। तसेच ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत घरकुल मिळालेले नाही त्यांची सुद्धा नावे त्यात ॲड केली जाणार आहे। त्यामुळे अंतिम यादीत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यामुळे सर्वे झालेल्या लाभार्थ्यांनी 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेकडे लक्ष ठेवा। त्या ठिकाणी आपले नाव अंतिम यादीत आहे किंवा नाही हे त्या ठिकाणी तपासायचे आहे। तर मग परिपत्रकात काय माहिती दिलेली आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता। शासनाने या ठिकाणी परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, आवास प्लस 2024 सर्वेक्षणातील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी म्हणजेच PWL ग्रामसभेमार्फत अंतिम करण्याच्या प्रक्रियेच्या पूर्वतयारीची खात्री करणे, असं अप्पर आयुक्त विकास विभागीय आयुक्त कार्यालय यांना या ठिकाणी पत्र लिहिलेले आहे। या संदर्भात सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी यांची ऑनलाईन बैठक झालेली आहे। त्या अनुषंगाने आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस 2024 सर्वेक्षणातील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी अंतिम करण्याची कार्यवाही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू असून ती 15 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभांमध्ये सदर याद्यांना मान्यता देऊन अंतिम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्या अनुषंगाने आपल्या स्तरावरील क्षेत्रीय भेटीचे नियोजन करून आपण स्वतः आपले अधीनस्थ असलेल्या सहाय्यक आयुक्त विकास विभागीय प्रोग्राम यांच्या विभागातील सर्व जिल्ह्यांना भेट देऊन सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे कॉर्पोरेशन व्हेरिफिकेशन आणि डिलिटेशन प्रक्रिया 100% पूर्ण झाल्याची सर्व ग्रामपंचायतीचे PWL म्हणजे अंतिम यादी जनरेट झाल्याची खात्री करावी। 15 ऑगस्ट 2026 रोजीच्या ग्रामसभांमध्ये अंतिम यादीला सर्व ग्रामपंचायतींमध्ये मान्यता मिळेल असे सुनिश्चित करावे ही विनंती अशा पद्धतीने संचालक ग्रामीण गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य यांनी आयुक्तांना पाठवलेले आहे आणि त्यांनी सर्व ग्रामपंचायतींना हे पत्र काढलेले आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाची अशी ग्रामसभा आहे। ज्या लाभार्थ्यांना घरकुल मिळालेले नाहीत, यादीमध्ये नाव आलेले नाहीत, प्रतीक्षा यादीत नावे आहेत, अशा सर्व लाभार्थ्यांनी आपण वंचित राहू नये यासाठी आपले नाव अंतिम यादीत आले किंवा नाही त्यासाठी ग्रामसभेत जाऊन त्या ठिकाणी बघणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त घरकुल लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।